जय हिंद. इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटरतर्फे मी अद्वैत देशपांडे. इंडियन मिलिटरी ट्रेनिंग सेंटरतर्फे आम्ही संपूर्ण भारतभरामध्ये तरुण आणि तरुणींसाठी कमांडो प्रशिक्षण शिबिरं घेतो. त्याचप्रमाणे आम्ही शाळा आणि कॉलेजेसमध्ये ज्याप्रमाणे पूर्वी बऱ्याच कॉलेजेसमध्ये NCC होतं, आता NCC बऱ्यापैकी कमी झालं आहे, तर शाळा आणि कॉलेजेसमध्ये सुद्धा आम्ही हे नागरी कमांडो प्रशिक्षण शिकवतो. या कमांडो प्रशिक्षणामध्ये आम्ही परेड, रायफल शूटिंग, स्वसंरक्षण, निशस्त्र युद्ध, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, रॅपलिंग, वॉल क्लाइम्बिंग, आपत्ती व्यवस्थापन, याच्यामध्ये आपण फायर फायटिंग किंवा कोणी बुडत असेल पाण्यामध्ये तर वॉटर डिझास्टर मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल सेफ्टी, साप चावला तर काय करायचं, त्याचबरोबर कोणाला अचानक एखाद्या प्रसंगी हार्ट अटॅक आला, कार्डियाक अरेस्ट झाला, त्याला फिट येऊन तो पडला, अशा वेळेला त्या व्यक्तीचा जीव आपण 70% वेळा वाचवू शकतो. ते कशा प्रकारे वाचवता येईल अशा स्वरूपाचं संपूर्ण प्रशिक्षण या कमांडो ट्रेनिंगच्या अंतर्गत देतो. त्याचबरोबर भारतीय सेना दलांमध्ये अग्निपथ योजना किंवा जवान म्हणून किंवा सेना अधिकारी म्हणून आपण का आणि कशा प्रकारे भरती व्हायला हवं आणि सेना दल हा अतिशय उत्तम असा करिअर ऑप्शन म्हणून मुलांनी निवडायला हवा, यासाठी त्यांना माहिती देऊन त्यांना प्रेरित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. नमस्कार, माझं नाव रुद्रांश राहुल शेडगे. तर इथं आपला हा कॅम्प आहे. तर मी आत्ता 9वी 10वीमध्ये शिकतो. माझ्या आईचं स्वप्न आहे की मी मिलिटरीमध्ये जावं. तर मी मिलिटरीमध्ये जाण्यासाठी आता NCC करतो. इस्लामपूरमध्ये माझं हॉस्टेल आहे. तर इथे आपण ह्या कॅम्पमध्ये सेल्फ डिफेन्स, रायफल शूटिंग, रॅपलिंग वगैरे, इमर्जन्सी केसमध्ये काही CPR वगैरे देऊ शकतो. तर हा कॅम्प म्हणजे खूप चांगला आहे. मी हा कॅम्प आत्ता माझा 5वा-6वा कॅम्प आहे आणि ह्यामध्ये पोरं खूप एन्जॉय करतात. थँक्यू. वेगवेगळ्या संस्था आणि शाळा, कॉलेजेस यांच्या मदतीने हे प्रशिक्षण घेतलं जातं. ज्या ठिकाणी शाळा कॉलेजकडे ग्राउंड असेल तिथे आम्ही ग्राउंडवर हे ट्रेनिंग देतो आणि ज्या ठिकाणी हे ग्राउंड नसेल तर अशा वेळेला जवळपासचं कुठलंही शासकीय मैदान आम्ही त्या पर्टिक्युलर कॉर्पोरेशनची परवानगी घेऊन त्या ठिकाणी आपण हे प्रशिक्षण देत असतो. साधारणपणे दर वर्षी आत्ता आम्ही एक जवळजवळ 5-6 हजार विद्यार्थ्यांना हे ट्रेनिंग देतोय. आणि मला वैयक्तिकरित्या किंवा संस्था म्हणून आमचा असा एक आग्रह आहे की हे नागरी कमांडो प्रशिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलंच पाहिजे. मी सृष्टी दत्ता तोंडे. मी या कमांडो ट्रेनिंग कॅम्पबद्दल मला सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच कळालं की पिरंगुटमध्ये कमांडो ट्रेनिंग कॅम्प सुरू होतो आहे आणि मला असं वाटलं की कमांडो ट्रेनिंग म्हटल्यावर खूप लोड येईल, बॉडीला एवढी सवय नाही आहे, प्रॅक्टिस नाही आहे, तर खूप लोड येईल. तरी त्याला असं कळालं की कमांडो ट्रेनिंग ही खूप स्ट्रिक्ट असते. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स याबद्दल नवीन गोष्टी कळायला इथे 7 दिवसात आम्ही खूप नवीन गोष्टी शिकलो आहे. वरून रायफल शूटिंग चालली आहे, रॅपलिंग चालली आहे. आमच्यातली हिंमत दाखवून देण्याची वेळ आहे इथं. आपले सैनिक बाहेर काय करतात त्याची सगळी टेक्निक्स वगैरे इथं कळाल्यात. हा कॅम्प म्हणजे सगळ्या मुलांपर्यंत, आमच्या वयाच्या तरी सगळ्या मुलांना झाला पाहिजे, कारण की इथं खूप चांगल्या गोष्टी कळाल्या. आपल्याला कशात झालं पाहिजे, आपल्याला कोणत्या मार्गाला जायला पाहिजे आणि कोणत्या नाही, या सगळ्या गोष्टी अद्वैत सरांनी वगैरे सांगितल्या आहेत. खूप छान समजून सांगितलं आहे. दररोज आम्हाला मोटिवेशनल स्पीच भेटतात याबद्दल. खरं तर मुळशीमध्ये असल्या काही गोष्टी कळत नाहीत. जास्त करून मुळशीमधल्या मुलांना आणि मुलींना फक्त पोलीस काय असतात काय नाही एवढंच माहिती आहे आणि इथं येऊन खूप नवीन गोष्टी कळाल्यात. कमांडो ट्रेनिंग ही खूप स्ट्रिक्ट आहे. समोरच्याशी मान वरती करून बोलायचं कसं हे मेन गोष्ट इथं कळाली. मुलींसाठी तर खूप चांगला कॅम्प आहे हा. इथं आम्हाला बॉक्सिंग कळाली. जर समोरच्यानी काही केलं तर आम्ही मुली ठामपणे उभं राहून काहीही करू शकतो.
ट्रेनिंग सेंटर का एक इंस्ट्रक्टर हूँ जिसके हेड है श्री अद्वैत देशपांडे सर। हम इस कैंप में लोगों को मिलिट्री एक्टिविटीज़ करवाते हैं, मिलिट्री पनिशमेंट करवाते हैं, परेड सिखाते हैं, राइफल शूटिंग सिखाते हैं, रैपलिंग सिखाते हैं। इसके अलावा और कई सारे इवेंट सिखाते हैं। इसमें उनको क्या मिलता है, आर्मी में जाने के लिए प्रेरणा मिलती है, साथ ही साथ उनको पुलिस भर्ती के लिए भी बहुत ज़्यादा मदद होती है। यहाँ पे हम लोग रनिंग एक्टिविटीज़ भी करवाते हैं, उनसे जो स्टूडेंट्स हैं हमारे उनका स्टैमिना बढ़ता है और वो लोग आगे जाके अच्छे ऑफिसर बन सकते हैं। थैंक यू। अभी देखो इसमें क्या है, खड़े अब। ओके इसमें अभी क्या है कि हम लोग क्या करते हैं, वो यहाँ से जोर लगा रहा है, हम लोग भी वहीं पे लगा रहे हैं, है ना। तो उसने पकड़ा है मतलब वो स्ट्रांग है वहाँ पे। जैसा आप लोग को बताया कि हमको दुश्मन को क्या देना है, सरप्राइज, है ना। कि जो वो नहीं करता, मतलब जो जिसके लिए वो प्रिपेयर्ड नहीं है, ओके वो करना है हमें। एक तो क्या कर सकते हैं, समजा धरलेस तू गट्ट, तो हमको क्या करना है, ऐसे झुकना है, ओके। असं वाकल्याने इथे काय झालं तयार, गॅप तयार होते, बरोबर आहे। इथे गॅप बनली, काहीतरी करून प्रयत्न करायचा, हात लांब करून माझा हात मी असा ठेवला घट्ट धर, ओके। हात घट्ट धरलेला आहे, मी स्वतःचा हात पकडणार फक्त, आणि समझ में आ गया। जैसे ही मैं छूटूंगा, जैसे मारूंगा, वो पीछे ही खड़ा है, बराबर है। ये मारो, निकलो। स्ट्रीट फाइट का इंपॉर्टेंट टेक्निक, दुश्मन को मारो, ठोको, वहां से निकलो। दरवेळेला आपण प्रत्येक दुर्घटनेच्या वेळेला पोलिसांना जबाबदार धरतो, परंतु आज भारत देशामध्ये 1000 लोकांच्या मागे एक पोलीस कर्मचारी आहे। तो एकच व्यक्ती 1000 लोकांचं रक्षण कसं करणार। त्यावेळेला हे अत्यंत आवश्यक आहे की आपल्या तरुणांनी, विशेषतः तरुणींनी स्वतःचं रक्षण करायला स्वतः शिकलं पाहिजे, जेणेकरून हा समाज पूर्णपणे सुरक्षित होईल। स्वतःचंच नाही तर स्वतःचं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं रक्षण आणि आपत्कालीन मदत त्यांना देता आली पाहिजे। माझं नाव वैष्णवी रामेश्वर काळे, मी इथे बालाजीनगर या ठिकाणून आलेली आहे। मला या कमांडो कॅम्पविषयी माहिती नव्हतं आधी। माझ्या पप्पांनी मला सांगितलं, बाळा कमांडो कॅम्प आहे, तुला जायचं आहे की नाही। मला इच्छा होती, खूप दिवसापासून इच्छा होती की मी पण कमांडो कॅम्पमध्ये जावं, आणि तो क्षण आला आणि मी या कमांडो कॅम्पमध्ये जॉईन झाले। पहिल्या दिवसपासनं खरंच खूप छान। पहिल्या दिवशी आमचा रग्बी घेतला, अजून किक बॉक्सिंग शिकवलंय, बऱ्याच काही गोष्टी शिकवल्या, प्रथमोपचार, CPR कसा द्यायचा हे पण शिकवलंय। म्हणजे संकटकाळी आपण मदत कशी करावी दुसऱ्यांना, हे सुद्धा आम्हाला या कॅम्प मधून शिकायला मिळतंय। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी विभाग आणि श्री तुळजाभवानी मंदिर पिरंगुट यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा कॅम्प इथे आम्ही घेतो आहोत। जवळजवळ आता 91 मुलं इथे आहेत, आणि आता आपण जी ॲक्टिव्हिटी बघणार आहोत ही करणार आहे आपण इथे फायर वॉक करणार आहोत। म्हणजे समजा कधी तुम्ही आगीमध्ये अडकलात आणि आग विझवण्याची संधी नसेल तर तुम्ही अंगावरच्या कपड्यांसहित देखील आगीतून चालत जाऊ शकता, स्वतःचा किंवा दुसऱ्याचा जीव वाचवू शकता, आणि आग तुम्हाला काहीही करणार नाही। असं हे टेक्निक आहे जे आपण आता इथे बघणार आहोत। हे सगळे अतिशय निडर मुलं आहेत, बिंदास त्याच्यातून जातात आगीतून। आपण बघूयात लवकरच हे। माझं नाव वैष्णवी देवकर। आपण इथे फायर बोल्टचं करत आहोत, तर कारण की म्हणजे जर कुठल्याही प्रसंगात आग बीग लागली तर त्याच्यात काय, त्या सिच्युएशनला आपण काय करू शकतो, तर आपण स्वतःला आधी पूर्ण भिजवलं पाहिजे आणि मग त्या आगीतनं गेलं पाहिजे। तर हे प्रात्यक्षिक आता आपण इथे घेणार आहोत। Go! वेरी गुड। चला जाओ वापिस, चल के जाओ अभी। आज ज्या पद्धतीने इस्रायलमध्ये आपण बघतोय की इस्रायल हा देश संपूर्ण त्यांच्या शत्रू राष्ट्रांनी वेढलेला आहे, पण शेकडो वर्ष झाली त्याला कोणी आज हात लावू शकत नाही। त्याचं कारण एकच आहे की प्रत्येक नागरिकासाठी लष्करी प्रशिक्षण कंपल्सरी आहे। आपल्या देशामध्ये कंपल्सरी होत नसेल तर ते ॲटलिस्ट त्याला प्रमोट तरी आपण करायला हवं।
महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण भारतभरातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि गावोगावी अशा स्वरूपाच्या नागरी कमांडो फौजा निर्माण व्हायला पाहिजेत आणि तेव्हाच आपला प्राणप्रिय भारत देश हा खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि सुजलाम सफलाम देश होईल आणि तो सगळ्यांना राहण्यासाठी एक अतिशय सुरक्षित स्थान बनू शकेल. आणि प्रत्येक तरुण आणि प्रत्येक तरुणी ही जर या लष्करी प्रशिक्षणाने सुसज्ज असेल तर मला नाही वाटत की परत कुठल्या कसाबची हिंमत होईल आमच्या देशावर येऊन हल्ला करण्याची. धन्यवाद. जय हिंद.